श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, ज्याने उपनिषदे, वेद, शास्त्र इत्यादी ज्ञान प्राप्त करून आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, त्याने हे विश्व ही केवळ माझ्यावर भासणारी माया आहे हे जाणलेले असते आणि ते जाणून त्याने ते ज्ञान माझ्यातच सोडून द्यावे. ज्ञानी पुरुषाचे ध्येय, त्याला प्राप्त व्हायचं फळ, त्याच्या प्राप्तीचं साधन स्वर्ग आणि मोक्ष या साऱ्या गोष्टी उद्धवा मीच आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर तो ज्ञानी मनुष्य प्रेम करत नाही. ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न असलेले सिद्ध पुरुषच माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणतात. म्हणून ज्ञानी भक्त मला सर्वांपेक्षा अधिक प्रिय असतो. ज्ञानी पुरुष ज्ञानामुळे मला आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतो. ज्ञानाच्या एका अंशाने सुद्धा जी सिद्धी मिळू शकते ती अन्य कोणत्याही साधनांनी, तपश्चर्येनी, तीर्थयात्रेनी, दानधर्माने, जपजाप्य करून कोणत्याही गोष्टींनी प्राप्त होत नाही. म्हणून उद्धवा, तू ज्ञानसहित आत्मस्वरूपाला जाणून घे आणि ज्ञान विज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने तू माझं भजन कर. मुनींनी ज्ञान विज्ञान रूपी यज्ञानेच आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या सर्व यज्ञांचा अधिपती अशा मला उद्देशूनच यज्ञ करून अनेक प्रकारची परमसिद्धी मिळवलेली आहे. हे उद्धवा, हे शरीर म्हणजे केवळ माया आहे आणि या शरीराचाच तू आश्रय घेतला आहेस. हे आधी पण नव्हतं आणि शेवटी पण नसतं, मध्येच काही क्षण असतं. जन्म, मृत्यू इत्यादी, वार्धक्य, आजारपण हे सर्व विकार या देहाला, शरीरालाच असतात. अशा या शरीराशी तू का बरे एकरूप पावतोस? देहभाव जितक्या लवकर घालवता येईल तितक्या लवकर घालवावा आणि या देहाला चालवणारा जो आत्मा आहे त्या आत्म्यावर आपलं लक्ष केंद्रित करून आपला आत्मभाव कसा वाढेल याचा प्रयत्न करावा. उद्धव म्हणाला, हे विश्वेश्वरा, हे भगवंता परमेश्वरा, महापुरुष जे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्या भक्तियोगाविषयी मला सांगाल काय? हे प्रभू, मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालेलो आहे. भवताप मला असह्य होतो आहे. अशा वेळी आपल्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज अन्य कोणता मार्ग आहे बरे? कारण आपले हे चरण कमलच शरणागतांना अभय देतात आणि त्यांचं कल्याण करून देतात. हे भगवंता, मी या संसाररूपी अज्ञान कुपामध्ये पडलो आहे आणि कालरूपी सर्प मला दंश करतो आहे. आपणच कृपा करून मला वर काढा आणि आपल्या अमृतवाणीने मला चिंब चिंब भिजवून टाका. आपली भक्ती कशी प्राप्त करावी हे मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, फार पूर्वी युधिष्ठिराने देखील हाच प्रश्न भीष्माचार्यांना विचारला होता. भीष्म जेव्हा महाभारत युद्धामध्ये शरपंजरी पडले आणि त्यांनी आपला
प्राणत्याग करण्याचा निश्चय केला, त्याच्या प्राणत्यागाच्या वेळी मी स्वतः आणि पांडव त्यांच्या आजूबाजूला उभे होतो. मला पाहत पाहत भीष्माचार्यांनी आपला देह सोडला, परंतु तो सोडण्यापूर्वी धर्मराजाला म्हणजेच युधिष्ठिराला त्यांनी जो काही उपदेश केला होता, त्यावेळेला भीष्माचार्यांच्या तोंडून ऐकलेले धर्मच मी तुला आता समजावून सांगतो. ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. उद्धवा, ज्या ज्ञानामुळे प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन, पंचमहाभूते, 3 गुण अशी एकूण नाही का ही जी 28 तत्वे आहेत, या सर्व 28 तत्वांमध्ये एकच एक परमात्म तत्व व्यापून आहे असं जे पाहतात त्यांनाच ते परोक्ष ज्ञान आहे असं माझं निश्चित मत आहे. ही 28 तत्वे न पाहता त्या तत्वांमध्ये व्यापून असलेलं आत्मतत्व किंवा परमात्म तत्व याला अनुभवणे म्हणजेच विज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्मतत्वाचा साक्षात्कार करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, आणि ज्ञान म्हणजे त्याच्याबद्दल जाणणे. हा ज्ञान आणि विज्ञानमधला फरक आहे. त्या आत्मतत्वापासूनच त्रिगुणात्मक सर्व पदार्थांची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतात. हे तू जाण. अशा प्रकारे ते परमात्म तत्वच सुरुवातीला होतं आणि शेवटी पण असतं, आणि मध्येच ही सारी सृष्टी किंवा ज्याला आपण जगत म्हणतो ते जगत आपल्याला दिसतं. सुरुवातीला जे होतं आणि शेवटी जे असतं तेच सत असतं, आणि तेच चैतन्य असतं, आणि तेच आनंद स्वरूप असतं. आणि उद्धवा, यालाच आत्मस्वरूप सच्चिदानंद स्वरूप असं म्हणतात. भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही, म्हणून विवेकी पुरुषाने भेदबुद्धीचा त्याग करावा. जसे या लोकातील आणि परलोकातील भोगसुद्धा नाशवंत आहेत, त्याप्रमाणे यज्ञ आदी कर्म करून ब्रह्मलोक किंवा स्वर्गलोकातील सुखेसुद्धा नाशवंत आहेत, अमंगल आहेत, दुःखदायक आहेत असं विवेकी माणसाने समजावे. उद्धवा, मी तुला पुन्हा पुन्हा माझी भक्ती कशी प्राप्त करून घ्यायची हे श्रेष्ठ साधन सांगतो, ऐक. माझ्याच अमृतमय कथा ऐकाव्या, त्या कथांबद्दल श्रद्धा ठेवावी, नेहमी माझ्या गुणांचं आणि माझ्या नामांचं, रूपांचं कीर्तन करावं, माझी पूजा करावी, माझ्याशी एकनिष्ठ राहावं, स्तोत्रे वगैरे गायन करून माझी स्तुती करावी, माझ्या सेवेमध्ये आदरभाव ठेवावा, मला साष्टांग नमस्कार करावा, आणि माझ्या भक्तांची विशेष रूपाने पूजा करावी, आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये मला पाहावं. आपले सर्व व्यवहार फक्त माझ्यासाठीच करावेत. वाणीने माझ्याच गुणांचं वर्णन करावं, आणि आपलं मन मला अर्पण करून न मन ही अवस्था प्राप्त करून घ्यावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामना, अपेक्षा ठेवू नयेत. जी काही कर्म करशील ती सर्व तू मला अर्पण कर, म्हणजे अनायासेच तू या कर्माच्या पाप पुण्य फळातून, त्याच्या बंधनातून सुटशील. धन, भोग आणि सुखाचा
माझ्यासाठी त्याग करावा. यज्ञयाग, दानधर्म, हवन, जप, तप, व्रत असं सर्व काही जे करशील ते माझ्या प्रित्यर्थच करावं, माझ्याच साठी करावं. उद्धवा, जे लोक या धर्मांचं पालन करून मला समर्पित होतात त्यांच्याच हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो. मग त्याला आणखी काय बरे मिळवायचे शिल्लक राहणार. धर्मांचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्वगुणांची वाढ होते आणि चित्त शांत होऊन आत्मचिंतन करू लागते. त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर आपोआप प्राप्त होते. मन जेव्हा मिथ्या प्रपंचामध्ये रमून इंद्रियांसह विषय वासनांकडे भरकटू लागते तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापते आणि नश्वर असलेल्या विषय उपभोगामध्ये रमते. उद्धवा, ज्याच्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते तोच खरा धर्म होय. ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो तेच खरं ज्ञान होय. विषयांपासून अलिप्त राहणं हेच वैराग्य होय आणि आणिमादी अष्टसिद्धी हेच ऐश्वर्य होय. यावर उद्धवाने विचारलं, हे भगवंता, भक्ती कशी करावी आणि भक्तीचं महत्त्व मला पटलं. आता आपण यमनियम हे का करावे हे सांगा. पंडित आणि मूर्ख यांची लक्षणे कोणती ते सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अहिंसा, सत्य, चोरी न करणे, आसक्ती नसणे, लज्जा, लज्जा याचा अर्थ लाजणे नसून पाप करण्याविषयी मनामध्ये घृणा असणे याला लज्जा असं म्हणतात. कोणत्याही गोष्टींचा परिग्रह न करणे, असंग्रह, आस्तिकतेने वागणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, मौन पाळणे, स्थिर राहणे, क्षमा करणे आणि निर्भय असणे हे सारे यम होत. यम म्हणजे यम नियम म्हणजे साधकाने कसं वागावं आणि समाजामध्ये वागताना कोणते नियम पाळावे, कोणत्या चौकटीमध्ये बद्ध असावं याचं केलेलं मार्गदर्शन. यम आणि नियमांच्या पालनामुळे आपल्यावर संस्कार चांगले होतात, आपल्या साधनेसाठी बळ प्राप्त होतं, आपले आचार विचार सुधारतात आणि आपल्या मनाची स्थिरता प्राप्त होतं, मन एकाग्र होण्याची शक्यता वाढते. म्हणून यम आणि नियम हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत. 12 यम आपण ऐकले. आता 12 नियम कोणते ते मी तुम्हाला सांगतो. अंतरशुद्धी, बाह्यशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथी सेवा, माझं पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरुसेवा हे 12 नियम आहेत. अशा प्रकारे उद्धवा, जे कोणी याचं पालन करतात त्यांना त्यांच्या इच्छेनुसार फळ प्राप्त होतात. बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करणे म्हणजेच शम होय. इंद्रियांना आवरणे म्हणजे दम. दुःख सहन करणे, त्रास सहन करणे, लोकांनी केलेली निंदा सहन करणे याला तितिक्षा असे म्हणतात.
जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणं यालाच धैर्य म्हणतात. सर्वांना अभय देणं हेच परमदान होय. कामनांचा आणि मनातल्या इच्छांचा त्याग करणे म्हणजे तप. आपल्या वासनांवर विजय मिळवणं म्हणजे शूरता आणि सर्वांशी समत्वाने वागणं, समदर्शन हेच सत्य होय. मधुर भाषण म्हणजे ऋत आणि कर्मामध्ये आसक्त न होणं म्हणजेच पावित्र्य राखणं. कामनांचा त्याग करून आचरण करणं यालाच संन्यास असं म्हणतात. धर्म आणि धर्माचं पालन हेच कल्याणकारी धन समजावं. मी परमेश्वर म्हणजेच यज्ञ आहे. ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजेच दक्षिणा होय आणि प्राणायाम करणं हेच बल होय. माझं ऐश्वर्य म्हणजेच भग होय. माझी भक्ती हा लाभ होय. जिच्यामुळे ब्रह्म आणि माया यातील भेद नाहीसा होतो तीच खरी विद्या समजावी. पाप करण्याची घृणा वाटणे म्हणजेच लज्जा होय. निरपेक्षता म्हणजे श्री होय, लक्ष्मी होय. सुखदुःखांच्या पलीकडे जाणं म्हणजे खरं सुख होय आणि विषयांमध्ये अडकणं हे दुःख होय. बंध आणि मोक्षांचं तत्व जाणणं हे खरं पांडित्य होय. गोपाल कृष्ण भगवान की जय.